जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो। आपण घेऊन आलेलो आहोत पोलीस भरतीसाठी विशेष नवीन बॅच। यामध्ये मागील जे काही क्वेश्चन महत्त्वाचे विचारले आहेत त्यावर आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। तसंच त्याआधी जर तुम्ही कल्पतरू पॅटर्नला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल या चॅनलला तर करा, कारण महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। आणि व्हिडिओ जर आवडला तरच शेअर आणि लाईक करा। चला तर आपण काल जे काही क्वेश्चन घेतले होते त्याच्या पुढील आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन घेऊ। पहा महत्त्वाचे काही क्वेश्चन, तर 6वा क्वेश्चन पहा। भारत सेवक समाजाची स्थापना, जे काही महत्त्वाच्या संघटना आहेत, संस्था आहेत त्याबद्दल एक प्रश्न असतो। ओके, महाराष्ट्राच्या इतिहासावर म्हणा तर हे महत्त्वाच्या संस्था आहेत। तर भारत सेवक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली म्हणते? ओके, रिकामी जागा कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी। तर भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे गोपाळ कृष्ण गोखले। गोपाळ कृष्ण गोखलेंनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे 1905 मध्ये, लक्षात ठेवा। ओके, 1905 मध्ये गोपाळ कृष्ण गोखलेबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर गोपाळ कृष्ण गोखले जे होते मवाळवादी नेते होते, लक्षात ठेवा। ओके, गोपाळ कृष्ण कोण होते? मवाळवादी नेते होते। ओके, तर यावर प्रश्न राहते मवाळ आणि जहाल मध्ये। ओके, गोपाळ कृष्ण गोखले म्हणा किंवा जे काही रानडे म्हणा ते कोणत्या विचाराचे होते? मवाळवादी। ओके, गोपाळ कृष्ण गोखले मवाळवादी होते, लक्षात ठेवा। फिरोजशाह मेहता झालं, दिनशा वाच्या झालं, हे मवाळवादी नेते होते। ओके, आणि लालबाल पाल आपण पाहतो। ओके, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि लालबाल पाल, बाळ गंगाधर टिळक हे जहालवादी नेते होते। तर यावर प्रश्न विचारतो की गोपाळ कृष्ण गोखले मवाळवादी नेते होते। त्याच्यानंतर ते 1905ला त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली। अजून 1905ला यांचं महत्त्वाचं आहे, कारण 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष, याच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी घेतलेला आहे। ओके, रिपीट झाला तर तुम्हाला फायदा जायचा, कारण हे रिपीट क्वेश्चन विचारत असतात पोलीस भरतीला। राष्ट्रीय सभेच्या 1905च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, बनारसच्या राष्ट्रीय, ओके, वाराणसी म्हणून आपण त्याला, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। ओके, कोण? गोपाळ कृष्ण गोखले, अधिवेशनाचे अध्यक्ष। ओके, त्याच्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे हे काय? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते। काल महात्मा गांधीबद्दल एक क्वेश्चन होता, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं। महात्मा गांधी, ओके, यांचे राजकीय गुरु होते, लक्षात ठेवा। ओके, आणि यांच्याच सल्ल्यावर ज्या वेळेस 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधीजी भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी पूर्ण भारत भ्रमंती केली। ती भारत भ्रमंती कोणा करायला लावली होती? गोपाळ कृष्ण गोखले, कारण राजकीय गुरु मानलं होतं गांधीजींनी त्यांना। ओके, आणि जे काही गोपाळ कृष्ण गोखले होते, गोपाळ कृष्ण गोखलेचे गुरु होते कोण? पहा, न्यायमूर्ती रानडे। ओके, कोण होते? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। तर हे बी लक्षात ठेवा। ओके, गोपाळ कृष्ण महात्मा गांधीजी होते आणि गोपाळ कृष्ण गोखलेचे कोण होते? न्यायमूर्ती रानडे होते, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। ओके, त्याच्यानंतर पहा महत्त्वाचा याच्याबद्दल विचारतात, 1905चा अधिवेशन विचारतात आणि 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतात आणि एक मवाळवादी नेते होते, लक्षात ठेवा। त्यांची विचारसरणी मवाळवादी होती। ओके, तर त्यानंतर पहा वीरा शिंदे दिला आहे, विठ्ठल रामजी शिंदे। तर वीरा शिंदेबद्दल महत्त्वाचे क्वेश्चन विचारतात काही, तर वीरा शिंदे पहा। ओके, विठ्ठल रामजी शिंदे। तर वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली। बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्याबद्दल थोडं कन्फ्युजन होते बऱ्याच वेळा। ओके, यावर बरेच प्रश्न टाकतात। डिप्रेस क्लासेस मिशन, ओके, भारतीय अस्पृश्यतेसाठी किंवा दलितांसाठी हे मिशन त्यांनी चालू केलं होतं, डिप्रेस क्लासेस मिशन, लक्षात ठेवा। डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ओके, डिप्रेस क्लासेस मिशन। तर कोण स्थापन केलं होतं? वीरा शिंदे यांनी। त्याच्यानंतर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, हे महत्त्वाचं त्यांचं एक पुस्तक होतं, लक्षात ठेवा। भारतीय अस्पृश्यतेचा, ओके, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न। ओके, कारण याच्याबद्दल अस्पृश्यता म्हणलं तर यावर खूपच कन्फ्युजन होते। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ऑप्शनमध्ये राहते आणि काय म्हणू आपण त्याला, वीरा शिंदे ऑप्शनमध्ये राहतात। तर याचं उत्तर आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न। हे जे ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे तर हे वीरा शिंदे यांनी लिहिलं होतं। हा लेख किंवा हे पुस्तक कोण लिहिलं होतं? वीरा शिंदे, डिप्रेस क्लासेस मिशन। ओके,
तर हे काही महत्त्वाचे क्वेश्चन विराज शिंदेबद्दल विचारले जातात. त्याच्यानंतर पहा स्वामी विवेकानंदन आहे. ओके, स्वामी विवेकानंदन इथंच घेऊ आपण, नवीन पेज आहे ॲड केलेलं. स्वामी विवेकानंदन. ओके, स्वामी विवेकानंद या तर नरेंद्रनाथ दत्त यांचं ओरिजिनल नाव होतं. खरं नाव काय होतं? नरेंद्रनाथ दत्त. हे पेपरला विचारतात. नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्त. ओके, त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंस यांचे गुरु होते. लक्षात ठेवा, गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस. ओके, रामकृष्ण परमहंस. त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशनची स्थापना कोण केली होती? तर रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती कोण? स्वामी विवेकानंद. 1897ला कलकत्ता इथं रामकृष्ण मिशन. त्याच्यानंतर पहा स्वामी विवेकानंदांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. ओके, शिकागो धर्म परिषदेचे विवेकानंद, जे शिकागोमध्ये सर्व धर्म परिषद झाली होती, त्याच्यामध्ये यांनी हिंदू धर्माचं नेतृत्व केलं होतं. शिकागो, अमेरिका. ओके, शिकागो येथील सर्वधर्मीय, ओके, सर्वधर्मीय जी परिषद भरली होती, सर्वधर्मीय परिषदेत, ओके, परिषदेत हिंदू धर्माचे यांनी नेतृत्व केलं. लक्षात. ओके, परिषदेत, सर्वधर्मीय परिषदेत हिंदू धर्माचे नेतृत्व. ओके, भारतातून हिंदू धर्माचे नेतृत्व. ओके, हिंदू धर्मांचे नेतृत्व. कार्य खूप आहे, पण जे काही प्रश्न विचारतात त्यांच्याबद्दल तेच घ्याल. ओके, कारण लेंदी लेक्चर होते आणि तुम्हालाच कंटाळा येते. ओके, शिकागो येथील सर्वधर्मीय परिषदेचे हिंदू धर्माचे नेतृत्व केले होते आणि हे त्यांचं भाषण खूप गाजलं होतं. लक्षात ठेवा, हे त्यांचं गाजलेलं भाषण आहे. ओके, हे त्यांचं भाषण गाजलं होतं शिकागो इथं. त्याच्यानंतर या जो जन्मदिवस आहे स्वामी विवेकानंदांचा कोणता आहे? 12 जानेवारी. 12 जानेवारी. ओके, 12 जानेवारी. तसेच राजमाता जिजाऊ यांचा देखील जन्मदिवस आहे. हा काय म्हणू आपण? राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, राष्ट्रीय युवा दिन. ओके, आणि बाकीचा आपण आंतरराष्ट्रीय युवा दिन काल पाहिलेला आहे. ओके, ते एक प्रश्नामध्ये तुम्हाला येऊन जाईल. ओके, हे त्यांचं भाषण गाजलं होतं. त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल प्रश्न विचारतात की त्यांची एक संस्था होती, रामकृष्ण मिशन ही संस्था होती. लक्षात ठेवा. ओके, तर ही त्यांनी स्थापन केली होती. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद यांचं 12 जानेवारी हे राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. शिकागो येथील सर्वधर्मीय परिषद त्यांची घातली होती आणि त्यांचं एक वाक्य आहे, ते नेहमी परीक्षेला विचारतात. उठा जागे व्हा. उठा, उठा जागे व्हा. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी प्राप्त होईपर्यंत थांबू नका. ओके, ध्येय सिद्धी प्राप्त होईपर्यंत थांबू नका. ओके, तर हे त्यांचं महत्त्वाचं एक काय म्हणू आपण एक वाक्य होतं जे अतिशय आजही आपल्याला प्रेरणादायी आहे. तर यावर प्रश्न विचारणारे पुढील जे काही वाक्य म्हणून हे कोणाचं आहे? ते स्वामी विवेकानंदांचं आहे. लक्षात ठेवा. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धीपर्यंत थांबू नका. ओके, स्वामी विवेकानंद यांचं वाक्य आहे. लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पहा महत्त्वाचं आपल्याला विचारलेलं आहे समोरील स्वामी महादेव गोविंद रानडे. ओके, महादेव गोविंद रानडे नेक्स्ट पेजवर घेऊ आपण. महादेव गोविंद रानडे यांच्यावर एक नेहमी प्रश्न विचारतात, महाराष्ट्राचे पुढीलपैकी सॉक्रेटिस कोण? तर महाराष्ट्राचे सॉक्रेटिस बनायचे यांना लक्षात ठेवा.
ओके, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस, सॉक्रेटिस तसं बी करू शकतो आपण, सॉक्रेटिस. ओके, तर महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणायचे यांना. ओके, सॉक्रेटिस, सॉक्रेटिस पाहिजे होतं. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस. ओके, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणायचे त्यांना. त्यानंतर अजून यांना म्हणायचे पहा, हिंदी अर्थशास्त्राचे जनक, अर्थशास्त्राचे जनक पण हिंदी अर्थशास्त्राचे जनक. ओके, हिंदी अर्थशास्त्राचे जनक, हिंदी अर्थशास्त्राचे जनक त्यांना म्हणायचे, लक्षात ठेवा. ओके, हे महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्यानंतर हे मुंबई येथे, ओके, न्यायाधीश म्हणून यांनी मुंबई येथे काम केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे. ओके, मुंबई उच्च न्यायालय, लक्षात. त्याच्यानंतर याची वसंत व्याख्यानमाला, हे आजही प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. यांनी स्थापन केली होती वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला. यावर प्रश्न बरेच वेळा विचारलेला आहे. पुढीलपैकी वसंत व्याख्यानमाला आजही आहे, लक्षात ठेवा. वसंत व्याख्यानमाला ही स्थापन केली होती, आजही आहे पुणे येथे. ओके, त्यानंतर भारतीय सामाजिक परिषद, यावर नेहमीचे खूप व्हेरी IMP आहे. भारतीय सामाजिक परिषद का महत्त्वाची आहे? कारण या भारतीय सामाजिक परिषदेचं जे अधिवेशन व्हायचं ते राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासोबत व्हायचं, लक्षात ठेवा. बरेच अधिवेशनासोबत चाललेलं आहे. भारतीय सामाजिक परिषद, भारतीय सामाजिक परिषद याची स्थापना विचारतात आपल्याला. कोणी केली होती? महादेव गोविंद रानडे. ओके, पहिली औद्योगिक परिषद पहिली औद्योगिक परिषद जी आहे ती पण कोण? रानडे यांनी चालू केली होती. पहिली औद्योगिक परिषद. ओके, ही त्यांनी स्थापन केली होती. त्याच्यानंतर पहा, महत्त्वाचं म्हणजे महादेव गोविंद रानडे यांचा प्रार्थना समाजाचं बरंच यांनी काय म्हणू आपण कार्य केलेलं आहे. प्रार्थना समाज यांचे कार्य. प्रार्थना समाज स्थापन कोणी केला होता? प्रार्थना समाज होता डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. यावर प्रश्न विचारतात म्हणून लिहायला. पण याचं महत्त्वाचं काम न्यायमूर्ती रानडेने केलं आहे. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, मी तरखडकर डायरेक्ट येतो. ओके, त्यानंतर महत्त्वाची एक संस्था होती प्रार्थना समाज, आणि एक होती पुणे सार्वजनिक सभा. ओके, पुणे सार्वजनिक सभा. हे गणेश वासुदेव जोशी. ओके, त्यालाच आपण काय म्हणू? सार्वजनिक काका. गणेश वासुदेव जोशी. ओके, यांनी चालू केली होती. त्याला सार्वजनिक काका म्हणतात. पण याच्यामध्येही त्याला काय म्हणू आपण? महत्त्वाचं मोलाचं काम कोणाचं होतं? महादेव गोविंद रानडे यांचं. त्याच्यानंतर पहा, एक विधवा विवाहोत्तेजक मंडळ. यावर प्रश्न बरेच वेळ आलेला आहे. विधवा विवाहोत्तेजक मंडळ, विधवा विवाहोत्तेजक मंडळ याची स्थापना त्यांनी केली होती, लक्षात ठेवा, 1865ला. ओके, हे काय महत्त्वाचं असतं. नंतर वसंत व्याख्यानमाला त्यांनी सुरू केली होती. भारतीय सामाजिक परिषद याचं अधिवेशन भारतीय राष्ट्रीय सभेसोबत व्हायचं. राष्ट्रीय काँग्रेस म्हणा, याचं अधिवेशन कोणासोबत व्हायचं? राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासोबत. ओके, याच्यावर प्रश्न विचारतात. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासोबत, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासोबत. ओके, पहा, पहिल्यापासून पाहू आपण.
प्रश्न कसे विचारतात पहा. भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. आपला संस्था विचारतात. जे की आपण 2 पाहिल्या, प्रार्थना समाज पाहिलं. ओके, त्यानंतर ब्राह्मो समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे. यावर प्रश्न विचारतात. कोण स्थापन केला? महाराष्ट्रावर. 1-2 क्वेश्चन राहते पोलीस भरतीला आणि इतर कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षेला. तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. गोपाळ कृष्ण गोखलेबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न ते अधिवेशन विचारतात. कोणत्या अधिवेशनाचे होते? तर बनारस अधिवेशनाचे होते. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 1905ची त्यांची जी आपण संघटना पाहिली ती, आणि ते कोणत्या शैलीचे होते? तर मवाळवादी होते, लक्षात ठेवा. ओके, हे काही महत्त्वाचे क्वेश्चन विचारतात. त्याच्यानंतर त्यांचे राजकीय गुरु महात्मा गांधी हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले होते आणि गोपाळ कृष्ण गोखलेचे गुरु होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. हे प्रश्न विचारतात. त्यानंतर आपण विठ्ठल रामजी शिंदे पाहिलं. महत्त्वाचा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे महत्त्वाचे ग्रंथ. ओके, हे विचारतात. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदन, त्याच्यानंतर त्यांचं ओरिजिनल नाव विचारतात. खरं नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांनी. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते. ओके, त्याच्यानंतर त्यांची शिकागो येथील धर्म परिषद विचारतात. सर्व धर्म समभाव जी होती, सर्वधर्मीय परिषद होती. त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे नेतृत्व केलं होतं त्यांनी. ओके, प्रतिनिधित्व म्हणून किंवा नेतृत्व म्हणून. ओके, तर 12 जानेवारी हा त्यांचा दिन आहे. ते राष्ट्रीय युवा दिन म्हणून पूर्ण भारतभर साजरा केला जातो. आणि उठा जागेवा आणि ध्येय सिद्धी प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे त्यांचं गाजलेलं वाक्य आहे. यावर प्रश्न विचारतात. एक कर्मयोग आहे त्यांचा ग्रंथ. कर्मयोग, भक्तियोग अशा काही त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. ओके, कर्मयोग याच्यावर काय प्रश्न पाहिला नाही आतापर्यंत, पण विचारू शकतात. कर्मयोग, भक्तियोग. ओके, भक्तियोग, ज्ञानयोग. ओके, हे त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. ओके, ठीक आहे. आणि खूप महत्त्वाचं नेतृत्व, त्यांनी बऱ्याच धर्माबद्दल बरंच लिखाण केलं आहे. प्रबुद्ध भारत हे एक त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ, काय म्हणू आपण त्याला, ग्रंथ होतं, लक्षात ठेवा. प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत बाबासाहेबाचं एक वृत्तपत्र होतं, म्हणून इथं कन्फ्युजन होईल. लोकमान्य टिळक जर ऑप्शनमध्ये असेल, बाबासाहेब नसेल तर प्रबुद्ध भारतवर कन्फ्युजन होता. हे त्यांचं होतं, लक्षात ठेवा. ओके, प्रबुद्ध भारत कोणाचं? लोकमान्य टिळकांचं. सॉरी, कोणाचं? आपल्या विवेकानंद यांचं. ओके, बऱ्याच गोष्टी माहीत नसतील तुम्हाला, तर हे आतापर्यंत विचारलं नाही, परंतु प्रबुद्ध भारत हे त्यांचं होतं. ओके, त्यानंतर पहा आपण महत्त्वाचे पाहिले महादेव गोविंद रानडे. तर महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणतात त्याला, हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणतात त्यांना. न्यायाधीश होते मुंबई उच्च न्यायालयाचे. वसंत व्याख्यानमाला स्थापन केली होती त्यांनी पुणे येथे, लक्षात ठेवा. ओके, पुणे येथे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर भारतीय सामाजिक परिषद ही पण स्थापन केली होती त्यांनी. हे अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासोबत व्हायचं. भारतीय सामाजिक परिषदेचं पहिली औद्योगिक परिषद त्यांनी स्थापन केली होती, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुणे सार्वजनिक सभा या महत्त्वाच्या संस्थेमध्ये जे की गणेश वासुदेव जोशी यांनी त्याची स्थापना केली होती, परंतु याचं महत्त्वाचं कार्य पुढे कोणी चालवलं होतं? महादेव गोविंद रानडे यांनी चालवलं होतं. प्रार्थना समाज यांचं पण महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर विधवा विवाहोत्तेजक मंडळ याची पण त्यांनी महत्त्वाची स्थापना केली होती, लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते? यामध्ये एक लेक्चर घेतलं, त्याच्यामध्ये राष्ट्रपती कोणाकोणाची नियुक्ती करते अतिशय डिटेलमध्ये घेतलेलं आहे. ओके, पंतप्रधानाची करते, महान्यायवादीची करते, राज्यपालाची करते, अशा बऱ्याच जे काही गोष्टी आहेत. तर राष्ट्रपतीवर एक प्रश्न विचारतात की मुख्य निवडणूक आयुक्त म्हणा किंवा बाकी बऱ्याच काही एक काय म्हणू आपण त्याला, संविधानिक संस्था आहेत. ओके, त्याची निवड जी आहे, त्याची नियुक्ती आहे जी राष्ट्रपती करत असतो. ओके, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, काय म्हणू आपण, मुख्य न्यायालयाचे न्यायाधीश, प्रत्येक राज्याच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती. ओके, तर हे कोण करत असतो? राष्ट्रपती करत असतो, लक्षात ठेवा. तर भारताचा नियंत्रक आणि महालेखी परिषद. ओके, काय म्हणतो, कंट्रोलर अटॉर्नी जनरल. ओके, कॅग म्हणू आपण त्याला. याची कॅगची नियुक्ती करत असतो राष्ट्रपती, लक्षात ठेवा. तर कॅगची नियुक्ती करत असतो राष्ट्रपती. तर राष्ट्रपती ही निवड कोणत्या याच्यानुसार करतो? तर कॅग हे जे आहे ते 148 ते 151 या कलमामध्ये त्यांना, ओके, या कलमामध्ये बांधून ठेवलेलं आहे. कोणाला? CAG. तर 148 नुसार आपण काय म्हणतो, कॅगची नियुक्ती होती, लक्षात ठेवा. तर याचे कलम काय? 148 ते 151. ओके, CAG या कॅग.
कंट्रोलर ॲटॉर्नी जनरल, ओके, भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. सर्व याच्यापैकी कॅग हा सर्वात महत्त्वाचा आहे, सर्वात महत्त्वाचा, संविधानातील सर्वात महत्त्वाचा अधिकारी किंवा सर्वात महत्त्वाचे पद जर कोणते असेल संविधानामधले, ओके, असे बाबासाहेब म्हटले होते, लक्षात ठेवा. संविधानातील सर्वात महत्त्वाचे पद हे CAG आहे, कंट्रोलर ॲटॉर्नी जनरल, त्यालाच काय म्हणू, भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे सर्वात महत्त्वाचे पद आहे, असे कोण म्हटले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, यावर प्रश्न येतो. बाकी जर महत्त्वाचे सर्वच आहेत, पण याला बाबासाहेबांनी खूप महत्त्व दिलं होतं. का? कारण हा केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्याही पैसा असतो याचं काय म्हणून वापरायचा सांभाळ करतो, याच्यावर नियंत्रण कोणाचं असते? कंट्रोलर ॲटॉर्नी जनरलचं, नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाचं. आणि त्याच्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकार कुठे खर्च करत आहे, म्हणजे जेही जनतेचा पैसा आहे तो जनतेचा पैसा योग्य काय म्हणू आपण विकासासाठी लागत आहे की नाही यावर लक्ष देण्याचं काम कोणाचं आहे? त्याला काय म्हणू, तिजोरीचा आपण काय म्हणू एक हे रक्षण करता, तर तो कोण आहे? भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. तर याची निवड होते 148 कलमानुसार, त्याचे काही अटी 151 अशा कलमामध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर कंट्रोलर ॲटॉर्नी जनरल, आपण नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची निवड जो करतो तो राष्ट्रपती करतो. किती वर्षासाठी? तर त्याचा कार्यकाळ असतो, पहा याच्यावर प्रश्न विचारतो, कन्फ्युजन होते. कार्यकाळ असतो त्याचा 6 वर्ष, आणि जर वयाची 65 वर्ष, ओके, ज्या आधी जे वय 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष किंवा 65 वर्ष, ज्या आधी जे होईल तेवढा त्याचा कार्यकाळ राहील. जर 65 वर्ष झाले तर त्याचा कार्यकाळ संपेल, 6 वर्ष झाले तर कार्यकाळ संपेल. 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष त्याचा कार्यकाळ राहील, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याला बडतर्फ करायला जे काही आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला महाभियोग पद्धत लागते, तर याला बडतर्फ करण्यासाठी महाभियोग हे लागत्या, सोपी नाही पद्धती. ओके, बडतर्फ करण्यासाठी महाभियोग लागते. ओके, महाभियोग. याच्यानंतर पुनर्नियुक्ती याची होत नाही, पुनर्नियुक्ती होत नसते, पुनर्नियुक्ती होत नसते. ओके, पुनर्नियुक्ती होत नाही, होत नसते. ओके, आणि जोही असतो हा, ओके, तर हा ICS लेवलचा असतो, IAS लेवलचा. ओके, आता आपले आहे के संजय मूर्ती, सध्याचे काय होते की यार, सध्याचे पहा 2026चे कोण आहेत? के संजय मूर्ती. ओके, के संजय मूर्ती यावर प्रश्न विचारला. 15वे आहेत त्या, 15वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे 1989च्या IAS आहेत. IAS लेवलचा माणूस असतो, खूप हुशार, कलेक्टर राहिलेला माणूस तो राहतो. याचा काय असतो? नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. असा कोणी बी नसतो आलतो फालतो, तर तो IAS लेवलचा असतो, कलेक्टर. ओके, तर पुनर्नियुक्ती होत नाही, बडतर्फ महाभियोग पद्धत लागते याला, जसे की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर आपण करतो त्या प्रकारे. ओके, कार्यकाळ 6 वर्ष किंवा 65 वर्षे. बाकी त्याची कलम पाहिली 148 आणि 148 ते 151, 148, 149, 150 आणि 151 अशा 4 कलमामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कॅगची माहिती दिलेली आहे. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, जे की याची नियुक्ती राष्ट्रपती करतो. बाकी राष्ट्रपती पंतप्रधानाची करत असतो. पंतप्रधान सल्ल्याने इतर केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्र्याची पण पंतप्रधान करतो. त्यानंतर राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो. त्यानंतर महान्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो. निवडणूक आयुक्ताच्या महत्त्वाचे निवडणूक आयुक्त आणि जे निवडणुकीत सदस्य असतात, ओके, बाकीचे त्यांची पण निवड राष्ट्रपती करत असतो. मुख्य न्यायाधीशाची निवड राष्ट्रपती करतो, सरन्यायाधीशाची निवड राष्ट्रपती करत असतो. अशा बरेच काही पदं आहेत. त्यानंतर आपण पाहतो की तिन्ही दलाचे जे काही सरसेनापती असतात त्यांची निवड पण राष्ट्रपती करत असतो. तर जे की भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक असतो तो केंद्र आणि राज्याच्या संपत्तीचे पैशाचे जतन करतो, त्याला काय म्हणतो? तिजोरीचा रक्षण करता. आणि याबद्दलचे सल्ले, केंद्राबद्दलचे सल्ले तो कोणाला देत असतो? राष्ट्रपतीला. ओके, केंद्राबद्दल जेही पैसा आहे, ज्याचं काही नियोजन आहे, तर केंद्राबद्दलचे सल्ले राष्ट्रपतीला देत असतो. ओके, केंद्राबद्दलचे सल्ले राष्ट्रपतीला देत असतो. ओके, केंद्राबद्दलचे सल्ले कोणाला देत असतो तो? ओके, सल्ले राष्ट्रपतीला. ओके, राष्ट्रपती. आणि राज्याबद्दलचे राज्यपालाला.
राज्याबद्दलचे कोणाला? राज्यपालांना. कोणाला? राज्यपालांना. ओके. तर एक खूप महत्त्वाचं एक पद आहे, कारण हे सरकार कुठे पैसा खर्च करायला यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते? भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वित्तमंत्री वेगळा, अर्थमंत्री वेगळं आहे पद, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? तर युक्रेन या देशाची राजधानी पहा, कारण युक्रेन आणि रशिया खूप युद्ध चाललं, त्यामुळे एक यावर प्रश्न विचारलेला आहे. हे सर्व प्रश्न IMP आहेत, मी काढलेले आहेत. ओके, विचारलेले आहे कधी ना कधी. ओके, हे प्रश्न असे विचारतात. जगाचे जे काही महत्त्वाचे देश आहेत त्याच्या राजधान्या विचारतात आणि विचारलेले आहेत. युक्रेन या देशाची राजधानी पहा. युक्रेन या देशाची राजधानी कोणती? तर क्यू. कुठे कुठे क्यू असं पण दिलेलं आहे. ओके, क्यू असं. ओके, क्यू आहे, क्यू. ओके. बाकी पहा वॉर्सा ही जी आहे तर पोलंडची राजधानी आहे. वॉर्सा, पोलंड. पोलंड. मॉस्को माहीत आहे तुम्हाला? रशिया. रशिया. आणि ताश्कंद, उझबेकिस्तान. ताश्कंद करार, उझबेकिस्तान. इथेच जे काय आपले दुसरे पंतप्रधान होते, ओके, ते इथंच त्यांचा मृत्यू झाला होता. ओके, कोण होते आपले? लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला होता तिथे. ताश्कंद करार माहीत आहे तुम्हाला? तर उझबेकिस्तान, लक्षात ठेवा. ओके, तर उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद आहे. क्यू ही पाहिली आपण कोणाची? युक्रेनची राजधानी. ओके, युक्रेनची राजधानी. रशिया, मॉस्को ही रशियाची आणि वॉर्सा ही कोणाची? पोलंड. काही महत्त्वाच्या राजधान्या पहा जे की आशियामधल्या विचारू शकतात. काही हे आता एक युद्धामध्ये महत्त्वाचा देश होता युक्रेन म्हणून, कारण युक्रेन पहिले माहिती बी नव्हता, खूप छोटा देश आहे, जे की पहिले रशियामधलेच काही 15 देश होते त्याच्यामधून निघलेला हा देश आहे युक्रेन. युक्रेन आणि रशिया महत्त्वाचं युद्ध चाललेलं आहे, त्यामुळे हे त्यावेळेसचा प्रश्न होता. पण काही आशियामधले देश महत्त्वाचे आहेत, जसं की आपल्या जवळचे देश त्यावर विचारतात. पहा भूतानची राजधानी. भूतान. थिम्पू आहे. ओके, थिम्पू. ओके, पहिले राजधानी लिहितो, नंतर शहर हे लिहितो, लक्षात ठेवा. काही नाही तरी चालते म्हणा, काही विषय नाही. थिम्पू. थिम्पू राजधानी कोणाची? तर थिम्पू आहे कशाची रे? भूतान. ओके. त्याच्यानंतर पहा महत्त्वाचं इस्लामाबाद, आपला मित्र. इस्लामाबाद, पाकिस्तान. माहीत पाहिजे, मित्राच्या राजधान्या माहीत पाहिजे. जवळचा देश कोणता? पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. त्यानंतर काबूल विचारतात, विचारलेला आहे याच्या आधी काबूल. अफगाणिस्तान. ओके, अफगाणिस्तान. अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा थिम्पू, इस्लामाबाद, पाकिस्तान, काबूल, अफगाणिस्तान. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे बांगलादेश. बांगलादेश. ढाका. बांगलादेश, ढाका. त्याच्यानंतर काठमांडू. काठमांडू. नेपाळ. मुंगळे डोळे. त्याच्यानंतर चीन. बीजिंग. शांघाय एक मोठं शहर आहे, परंतु बीजिंग आहे काही वेळा मोठे शहर नाही तर काही महत्त्वाच्या गोष्टीसाठी दुसरी राजधानी ठेवतात. त्याच्यानंतर पहा जवळचा आपला देश आहे म्यानमार. ओके, अजून म्यानमारची राजधानी नेपिडॉ आय थिंक. ओके, म्यानमार, हो नेपिडॉ. म्यानमार, नेपिडॉ. ओके. स्वित्झर्लंड, बर्न. आता हे येत नाही तिकडं. स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडची बर्न येथे राजधानी, लक्षात ठेवा. श्रीलंका विचारतात. ओके, श्रीलंका. श्री जयवर्धनपुरे कोट्टे. श्री जयवर्धनपुरे कोट्टे. तर ही श्रीलंकेची राजधानी. ओके.
अजून कोणता पहा देश जवळचा राहिला आपला. ओके, काबूल झालं, बांगलादेशची ढाका झालं, काठमांडू नेपाळ, चीन बीजिंग, म्यानमार नेपिडो, स्वित्झर्लंड. जपानची तर माहीत असेल तुम्हाला. ओके, जपानची राजधानी कोणती आहे? जपानची राजधानी टोकियो. ओके, टोकियो, टोकियो म्हणा किंवा हो म्हणा, टोकियो. ओके, ह्या विचारतात. त्याच्यानंतर पहा काही महत्त्वाच्या. अमेरिका, अमेरिका दुसरा पेज घेतो. अमेरिका, अमेरिका, वॉशिंग्टन DC, वॉशिंग्टन DC. त्याच्यानंतर पहा तेहरान, आशियामधले पाऊल आलो आपण, त्या स्वित्झर्लंड घुसलं. तेहरान, तेहरान, इराण, बगदाद, बगदाद, इराक, हे राजधानी विचारतात. ओके, वॉशिंग्टन DC, फ्रान्स. आता इकडे पहिले मी देश घेतले आणि राजधानी नंतर घ्यालो. फ्रान्स, पॅरिस. ओके, UK किंवा इंग्लंड म्हणू आपण त्याला, लंडन. ओके, त्याच्यानंतर पहा कॅनडा, कॅनडा, ओटावा, कॅनडा, ओटावा. ओके, त्याच्यानंतर आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, प्रेटोरिया. ओके, प्रेटोरिया. त्याच्यानंतर ते नेहमी विचारतात, इटली आहे. ओके, इटली, रोम. ओके, तर हे काय महत्त्वाच्या राजधानी आहेत पहा. हे आशियामधले आहेत, हे विचारतात. खूप महत्त्वाच्या राजधानी आहेत. आशिया खंडामधील राजधान्या बऱ्याच पाठ करून ठेवा, कारण जास्त दाट शक्यता आहे आणि विचारलेले आहेत. भूतानची राजधानी थिम्पू आहे. इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी. काबूल अफगाणिस्तान. बांगलादेश ढाका. काठमांडूची नेपाळ आहे. ओके, त्याच्यानंतर चीनची बीजिंग आहे. म्यानमारची नेपिडो आहे. स्वित्झर्लंडची बर्न आहे. त्याच्यानंतर श्रीलंकाची श्री जयवर्धन पुरे कोट्टे. ओके, जपानचं टोकियो आहे. त्यानंतर तेहरान इराणची राजधानी आहे आणि इराक ही बगदाद. ओके, बगदाद ही कोणाची आहे? इराकची राजधानी आहे. त्यानंतर पहा आपण काही अमेरिका पाहिलं, वॉशिंग्टन DC, फ्रान्सची पॅरिस, UKची लंडन. ओके, कॅनडाची ओटावा, दक्षिण आफ्रिकाची प्रिटोरिया. ओके, प्रिटोरिया. त्याच्यानंतर इटलीची रोम. ओके, तर हे काही महत्त्वाच्या राजधानी आहेत, हे तुम्ही पाठ करून ठेवा. यावर प्रश्न 100% विचारला जातो. ओके, पहा स्क्रीनशॉट काढून घ्या. सोप्या सोप्या राजधानी आहेत. त्याच्यानंतर पहा प्रॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया ग्रंथ विचारतात. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ, महात्मा फुले यांचे ग्रंथ. ओके, त्यानंतर महत्त्वाचे जे काही आहेत त्यांचे ग्रंथ पाठ करून ठेवा. त्यानंतर लोकमान्य टिळक यांचे वृत्तपत्र पुस्तकं विचारतात. प्रॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ पुढीलपैकी कोण लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला दादाभाई नौरोजी यांनी. कारण दादाभाई नौरोजी हे महत्त्वाचे काय म्हणतात त्याला ओल्ड ग्रँड मॅन आणि भारताच्या राष्ट्रीय सभेचे 3 वेळेस ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले होते. एक त्याला खूप महत्त्वाचं स्थान होतं आणि मवाळवादी नेते होते. ओके, दादाभाई नौरोजी. ओके, नवसारी गुजरात येथे त्यांचा जन्म झाला होता, लक्षात ठेवा. नवसारी गुजरात. ओके, 1825 मध्ये. तर एक महत्त्वाचे नेते होते ते. त्याच्यानंतर ह्या प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर नाही का त्यांना आर्थिक काय म्हणू आपण त्याला लुटीचा सिद्धांत मांडला होता. ड्रेन थेअरी म्हणतो आपण त्याला, आर्थिक लुटीचा सिद्धांत.
ओके. आर्थिक लुटीचा सिद्धांत. आर्थिक लुटीचा सिद्धांत हा कोण मांडला होता? दादाभाई नौरोजी यांनी. ओके, दादाभाई नौरोजी पाहत आहोत आपण आता. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन यांना म्हटलं जाते. त्याच्यानंतर त्यांनी त्याला काय म्हणू आपण, मुंबई महानगरपालिकेचं त्यांनी सदस्यत्व म्हणजे त्याला काय म्हणू पद भोगलेलं आहे. एक महत्त्वाचं नेतृत्व आपण काय म्हणू दादाभाई नौरोजीला म्हणू. दादाभाई नौरोजीबद्दल महत्त्वाचे प्रश्न विचारतात, कारण 1886च्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1886 म्हणा किंवा त्याच्यानंतर 1893, ओके, आणि 1906 या अधिवेशनाचे ते काय म्हणू आपण त्याला, या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे ते 3दा अध्यक्ष राहिले. 3 वेळेस. ओके, 3 वेळेस ते अध्यक्ष राहिलेले आहेत. ओके. त्यानंतर प्रिन्स जे मतदारसंघ आहे पहिला भारताबाहेरील लंडनमधल्या मतदारसंघामधून ते निवडून आले होते. ओके, तर त्यांच्या विधानसभेवर ते निवडून गेले होते. कोणाच्या? इंग्लंडच्या. ओके. त्याच्यानंतर पहा लाला लजपत राय. तर हे आपण पाहिलं दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी थोडा अस्वस्थ वाटत आहे मला. ओके, दादाभाई नौरोजी. त्या कारणात थोडं फास्ट घेईल मी, नंतर पाहू. ओके. तर आर्थिक लुटीचा सिद्धांत 1880, 1893 आणि या 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते. ओके. त्याच्यानंतर पहा लाला लजपत राय. ओके, लालबाल पाल यापैकी ते होते. लाला लजपत रायबद्दल प्रश्न विचारतात, कोणत्या विचारसरणीचे होते? ओके, लाला लजपत राय होते एक. लजपत राय तर हे होते कोण माहीत आहे का? जहालवादी होते, लक्षात ठेवा. लालबाल पाल त्याच्यामधले एक होते जहालवादी. ओके, लाला लजपत राय. तर याचं काय महत्त्व आहे? 1920च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते. कोलकाता किंवा कलकत्ता म्हणून, कोलकाता विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते. यावर प्रश्न विचारतात हा. विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष, अधिवेशनाचे अध्यक्ष. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहीत आहे का? ओके, तर याच अधिवेशनामध्ये असहकार ठराव मांडला होता. ओके, असहकार ठराव. याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये मी रिपीट केलं आहे. असहकार ठराव मांडला होता. ओके, आणि मंजुरी त्याला नागपूरच्या व्ही राघवचारी यांच्या अधिवेशनामध्ये भेटली होती. सी राघवचारी. ओके, ते नागपूरचं अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये मान्यता भेटली. त्याच्यानंतर पहा यंग इंडिया. यंग इंडिया हे त्यांचं महत्त्वाचं एक काय म्हणू आपण त्याला पुस्तक होतं. ओके, यंग इंडिया. ओके, अनहॅपी इंडिया. अनहॅपी इंडिया. अनहॅपी इंडिया. ओके, तर हे महत्त्वाचं त्यांचं होतं. महत्त्वाचे पुस्तकं होते हे 2. याच्यावर प्रश्न विचारतात. जहालवादी विचारसरणीचे होते. त्याच्यानंतर अधिवेशनाचे अध्यक्ष विचारतात. यावर बरेच वेळा प्रश्न आला. विदा सावरकरावर मी याच्या आधी बरंच घेतलेला आहे. तर विदा सावरकराचे ग्रंथ विचारतात. काळे पाणी. ओके, प्रत्येक ग्रंथ लिहितो, बाकी मी घेतलेलं आहे याचं. विदा सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ग्रंथ विचारतात. काळे पाणी. ओके, माझे सत्याचे प्रयोग. ओके, सत्याचे प्रयोग. त्याच्यानंतर 1857चा स्वातंत्र्य समर. 1857चे स्वातंत्र्य समर. कमला हा कविता संग्रह. यावर प्रश्न विचारतात हा. कमला या नावाचा कविता संग्रह. ओके, माझे सत्याचे प्रयोग नाही, लक्षात ठेवा. ओके, कमला कविता संग्रह यावर प्रश्न विचारतात त्यांच्या. यावर मी घेतलेला आहे दीप. ओके, आज थोडा मला अस्वस्थ वाटायला. ओके, कविता संग्रह, कमला हा कविता संग्रह, काळे पाणी. ओके, 1857चे स्वातंत्र्य समर. यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे, कारण त्यांनी 1857च्या उठाला स्वातंत्र्य समर म्हटलं होतं. ओके, लक्षात ठीक आहे. त्याच्यानंतर पहा लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांच्याबद्दल विचारतात. केसरी आणि मराठा कोणी सुरू केलं होतं? केसरी 1881 मध्ये. केसरी आणि मराठा
ओके. केसरी मराठीमध्ये होतं, मराठी भाषेमध्ये होतं. थोडं डीपमध्ये विचारलं तर मराठी भाषा, आणि मराठा होतं इंग्रजी भाषा. केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे खूप गाजली त्यांची. ओके. केसरीचं संपादन करायचे गोगा आगरकर. संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. गोगा आगरकर. आणि स्वतः याच्यात मराठाचं कोण करायचे? स्वतः लोकमान्य टिळक करायचे संपादक. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते यांना. लोकमान्य टिळक यांना भारतीय, यावर प्रश्न आलेला आहे, भारतीय असंतोषाचे जनक पुढीलपैकी कोणाला म्हटले जाते? असंतोषाचे जनक. ओके. त्यानंतर 1906 आणि 1907च्या जे सुरत अधिवेशनामध्ये फूट पडली, त्याच्या जहाल गटाचे नेतृत्व कोणाकडे होतं? लोकमान्य टिळकाकडे. कारण अग्रगण्य नेता हा जहाल गटातला कोण होता? लोकमान्य टिळक. ओके. लोकमान्य टिळक यांच्याकडे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न विचारतात त्यांचा 1893 आणि 1895. ओके. गणेशोत्सव आणि 1895. ओके. गणेशोत्सव आणि शिवजयंती हे त्यांनी सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. हे दोन उत्सव, शिवजयंती हे दोन उत्सव कोण सुरू केले होते? तर कोण केले होते? लोकमान्य टिळक यांनी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गीता ओरायन हा ग्रंथ त्यांचा महत्त्वाचा आहे. ओरायन हा महत्त्वाचा ग्रंथ विचारतात कोणाचा होता? द आर्किट ओम ऑफ द वेदास. ओम वेदास हा एक महत्त्वाचा ग्रंथ लोकमान्य टिळकांचा होता. ओरायन आणि द आर्किट ओम ऑफ द वेदास. ओके. गीता रहस्य एक मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला होता 1907ला, जेव्हा त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली होती. ओके. कोणता? गीता रहस्य हा ग्रंथ विचारतात त्यांना. मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलं होतं, लक्षात ठेवा. म्यानमारचा तुरुंग, ब्रह्मदेश. ओके. मंडालेच्या तुरुंगामध्ये. मंडालेच्या का तुरुंगामध्ये. ओके. तर एक जहालवादी नेता होता आणि खूप जबरदस्त नेतृत्व होतं एक. ओके. केसरी मराठा वृत्तपत्रे, मराठी भाषा केसरी मराठी भाषेमध्ये होतं, मराठा वृत्तपत्र होतं इंग्रजी भाषेमध्ये होतं. आणि मराठा वृत्तपत्राचे स्वतः लोकमान्य टिळक हे नेतृत्व करायचे, काय संपादन करायचे. ओके. आणि मराठी जे केसरी होतं त्याचं संपादक गोगा आगरकर करायचे. नंतर 1887मध्ये गोगा आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यात सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी म्हणून वैचारिक मतभेद झाले. आणि 1887मध्ये सुधारक हे एक वृत्तपत्र चालू केलं होतं त्यांनी, लक्षात ठेवा. सुधारक, लक्षात ठेवा. ओके. कोणी केलं होतं? गोगा आगरकर. ओके. आगरकर. कोणी केलं होतं? आगरकर यांनी. ओके. यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. गोगा आगरकर. ओके. आगरकर. ओके. तर 1907 जे जहाल गटाचे नेतृत्व होतं. त्यानंतर त्यांना ओके राष्ट्रद्रोहाच्या याच्यामध्ये त्यांना अटक झाली होती याच वेळेस 6-7 वर्षासाठी. ओके. त्याच्यानंतर जे काही प्लेग कमिशन रँड यांच्यावर जे काही लेख लिहिला होता किंवा त्यांच्या आरोपाखाली त्यांना पण एकदा अटक झाली होती 1897ला प्लेग कमिशन रँडच्या याच्यामध्ये. ओके. त्यांना मारण्यामध्ये यांचा हात आहे म्हणून. तर 1897ला अटक झाली होती. यावर काही प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बाकीचं पहा आपण क्वेश्चन व्यवस्थित घेतला की नाही, काय काय प्रश्न विचारतात पहा. ओके. हे आपण राजधान्या पाहायला महत्त्वाच्या विचारतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं दादाभाई नौरोजी नवसारी गुजरात येथे जन्म झाला विचारतात. आर्थिक लुटीचा सिद्धांत मांडला. ओके. ड्रेन थिअरी म्हणतात त्याला. यालाच काय म्हणतात? ड्रेन थिअरी. ओके. ड्रेन थिअरी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणू आपण त्याला. ओके. भारतीय अर्थशास्त्राच्या, हिंदी अर्थशास्त्राचे जनक आपण पाहिले हिंदी. ओके.
तर 3 वेळेस 1886, 1893 आणि 1906 ते अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. विदा सावरकर पाहिला आपण, काळे पाणी, 1857 स्वातंत्र्य समर, कमला हे कविता संग्रह विचारतात त्यांचे. ओके. त्याच्यानंतर लाल लजपतराय पाहिलं, जहालवादी विचारसरणीचे होते ते. 1920च्या कलकत्त्याच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते. असहकार ठराव मांडला होता. यंग इंडिया, अनहॅपी इंडिया. ओके. द पीपल्स हे त्यांचं एक वृत्तपत्र होतं, लक्षात ठेवा. हे त्यांचे वृत्तपत्र होतं. ओके. हे पण एक महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. नंतर पहा, लोकमान्य टिळक पाहिलं, केसरी आणि मराठा यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलची जी स्थापना केली आहे, न्यू इंग्लिश स्कूल. ओके. न्यू इंग्लिश स्कूल तर ही कोणी केलेली आहे? पुण्यामध्ये. कोण? लोकमान्य टिळक यांनी. त्यानंतर फर्ग्युसन, FC कॉलेज आपण म्हणतो. ओके. FC कॉलेज, तर यांच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ओके. 1885 एक सर्वात महत्त्वाचं कॉलेज तुम्हाला माहीत आहे पुण्यामधलं, FC कॉलेज. ओके. ते चिपळूणकर वगैरे यांच्यासोबत मिळून त्यांनी काय केलं होतं? FC कॉलेजची स्थापना केली होती, लक्षात ठेवा. ओके. कोणतं? FC कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात? तर कुठे आहे राष्ट्रीय विषाणू? तर ही आहे पुणे येथे, लक्षात ठेवा. ओके. एका विषाणूजन्य जे आपण पाहिलं, कोरोना असे रोग, तर याच्याबद्दल जे काही आहे विषाणूजन्य रोग, त्याच्याबद्दल जी संस्था आहे यावर अभ्यास करणारी, तर ती आहे पुणेला, लक्षात ठेवा. बाकी पुण्याला काही महत्त्वाच्या संस्था आहेत. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ओके. त्याला काय म्हणू? फिल्म अँड दूरचित्रवाणी, टेलिव्हिजन. ओके. कुठं आहे? पुण्याला आहे. संस्था समोर इथं काय? संस्था. भारतीय हवामान खात्याचे मुख्यालय पुण्यालाच आहे. ओके. भारतीय हवामान खात्याचे मुख्यालय कुठं आहे? हवामान कुठं आहे? पुणे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? मुंबईला, ट्रॉम्बे इथं. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईला आहे. ओके. त्यानंतर रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्था पाहिला आपण. त्याच्यानंतर अजून काय? राष्ट्रीय केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था, कटक आहे. कटकला. कुठे आहे? कटक, ओडिसामध्ये येते. त्याच्यानंतर पहा महत्त्वाचं आहे, दुग्ध, केंद्रीय दुग्ध संस्था जी काय आपली. ओके. कुठं आहे ते? तर ती आहे कर्नालला, लक्षात ठेवा. ओके. राष्ट्रीय पोलीस अकादमी भारताची, राष्ट्रीय पोलीस अकादमी. कुठे आहे? हैदराबाद. हे सर्व प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. नुसतं लेक्चर घेण्यामागचं कारण ते आहे की हे विचारतात, बाकी तो खूप आहे. रिझर्व्ह बँक बरेच वेळा प्रश्नाला विचारला आहे. ओके. ॲटॉमिक रिसर्च सेंटर भारतीय संशोधक. ओके. मुंबई आहे. त्याच्यानंतर पहा इस्रो कुठं आहे? भारतीय संशोधन संस्था. इस्रो, भारतीय संशोधन कुठं आहे? बेंगळुरू. ओके. बेंगळुरू. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय पोषण संस्था, राष्ट्रीय पोषण हैदराबादलाच आहे, लक्षात ठेवा.
राष्ट्रीय पोषण संस्था कुठे आहे? हैदराबादला. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राचं पोलीस अकादमी कुठे आहे? पहा हे हैदराबादला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव आहे या अकॅडमीला लिहिलेलं राष्ट्रीय पोलीस. सरदार हे प्रश्न विचारलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल, कारण पोलीस भरती म्हटल्यावर हे विचारतात वल्लभभाई पटेल. ओके, वल्लभभाई पटेल. तर या अकॅडमीला नाव दिलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेलचं. महाराष्ट्रातली कुठं आहे? पोलीस भरतीमधलं आहे म्हणल्यावर नाशिकला आहे. इथे प्रशिक्षण दिले जाते PSI वगैरे. ओके, नाशिकला आहे महाराष्ट्राची. ओके, महाराष्ट्राची कुठं आहे? नाशिकला. राष्ट्रीय कृषी संस्था पहा, राष्ट्रीय कृषी कुठे असेल? दिल्लीला आहे, नवी दिल्ली. ओके, कुठे आहे? नवी दिल्ली. ओके, त्यानंतर जे काय म्हणू आपण सर्वोच्च न्यायालयाचं हे बाकी घेऊ आपण राजकीय. सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्ली. ओके, CBI क्राईम ब्रांच ऑफ इंडिया कुठे आहे? नवी दिल्ली. ओके ओके, संरक्षण आणि विकास संस्था DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कुठं आहे? DRDO, दिल्ली, नवी दिल्ली. खूप महत्त्वाचं आहे. ओके, न्यू दिल्ली. ओके, संरक्षण विकास परिषद कुठे आहे? नवी दिल्ली. यावर प्रश्न विचारतात DRDO कुठे आहे. ओके, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरला आहे. बऱ्याच गोष्टी पहा. फिल्म अँड दूरचित्रवाणी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तर पुण्याला आहे ती. हवामान खाते पण पुण्यालाच आहे. ओके, त्याच्यानंतर हे पण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पाहिला आपण. ओके, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे कुठं आहे ते मुंबईला आहे. ट्रॉम्बे इथं ट्रॉम्बे. ओके, ट्रॉम्बे इथे आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक मुंबई. केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था कटकला आहे. केंद्रीय दुग्ध संशोधन संस्था कुठं आहे? कर्नलला आहे. ओके, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जी आहे ती हैदराबादला आहे. महाराष्ट्राची कुठे आहे? नाशिकला आहे. राष्ट्रीय पोषण संस्था हैदराबादला आहे. ओके, त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्लीला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं जे काही म्हणू आपण सर्वोच्च न्यायालयाची जी बिल्डिंग आहे ती नवी दिल्लीला आहे, सर्वोच्च न्यायालय. ओके, CBI सेंट्रल क्राईम ब्रांच ऑफ इंडिया महत्त्वाचं. ओके, एकाचं कुठं आहे? नवी दिल्लीला आहे. DRDO संरक्षण आणि विकास परिषद कुठं आहे? संरक्षण आणि संशोधन विकास परिषद कुठे आहे? ओके, संरक्षण आणि संशोधन. ओके, कुठे आहे? ती आहे नवी दिल्लीला. लक्षात ठेवा. याबद्दल असे महत्त्वाचे काही क्वेश्चन विचारले जातात. ओके, तर ते लक्षात ठेवा. ओके, बाकी पहा. तर कितवा क्वेश्चन होता? पहा, राष्ट्रीय विषाणू विज्ञानाचा 10 क्वेश्चन होता. कालचं लेक्चर बरंच लेंदी आणि बरंच मोठं झालं. आजच्या लेक्चरपेक्षा कालचं लेक्चर पाहून घ्या आणि आजचंही लेक्चर पहा. कालचं लेक्चर पाहिलं असेल तर ते पाहून घ्या, त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला माहिती मिळेल. आजचंही लेक्चर माझी तब्येत नसताना मी घेतलेलं आहे. तरीही ओके, लेक्चर पूर्ण पहा, तुम्हाला 100% या लेक्चरचा फायदा होईल. ओके, तरीही कल्पतरूशी जोडून राहा. आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टीचा म्हणजे ॲड करणार आहोत, चालू घडामोडीही ॲड करणार आहोत याच्यामध्ये. तर व्हिडिओ जर आवडला असेल तरच तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. इथेच मी थांबतो. धन्यवाद. ओके.